संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे। इटालियन परिवारात जन्म घेतलेल्या राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे। राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे। राहुल गांधी की मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसने कधी ओबीसीना मान दिला नाही, सन्मान दिला नाही, आरक्षण दिलं नाही। 1980 सालीच मंडल आयोगाचा रिपोर्ट आला, पण काँग्रेस पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही। व्हीपी सिंगांनी आरक्षण दिलं, मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला, भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं। आणि बघा राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरातमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झालं तेव्हा मोदीजी नव्हते, प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते। खरं तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक धडा शिकवतीलच। येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी 60% जनता या देशाची धडा शिकवेल। पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागायचा आहे, मला विजय वडेट्टीवारचा राजीनामा मागायचा आहे। ओबीसीचे नेते म्हणून घेतात, त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार। हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशामध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात। ओबीसी समाज आता कधी अपमान सहन करणार नाही। खरं तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे, आम्ही यांना सोडणार नाही। तुम्ही सांगा राजीनामे खरं जर ओबीसीचे कैवारी म्हणतात ना नाना पटोले, नेहमी ओबीसीवर भाषण करतात ना, यांना भाषण करायचा अधिकार आहे का? वडेट्टीवारांना भाषण करण्याचा अधिकार आहे का ओबीसीवर? ओबीसी समाजाचा अपमान वारंवार त्यांचे नेते राहुल गांधी करतात। का राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन? वडेट्टीवार तुम्ही का राजीनामा फेकत नाही राहुल गांधीच्या उरावर जाऊन की तुम्ही ओबीसीचा अपमान वारंवार करताय? इटलीला जन्म झालाय, इटालियन परिवारातले आहेत आणि देशातून ओबीसीचा अपमान करताय। काँग्रेस पार्टीने ओबीसी करता काही केलं नाही। आमचे नेते मोदीजी ओबीसी करता रात्रंदिवस काम करतात आहे, देवेंद्रजींनी ओबीसी करता काम केलं आहे। आणि त्यामुळं या ठिकाणी माझा नाना पटोले आणि खरंच तुम्ही ओबीसीचे कैवारी म्हणता ना, नाना पटोले वडेट्टीवार तुम्ही दोघांनी राजीनामा दिला पाहिजे। हे तर पुतळा आणि जोडे मारो आंदोलन केलंच, पुतळा जाळलाच। संपूर्ण देशातला ओबीसी समाज या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। राहुल गांधी ने इटालियन परिवार में जन्म लिया है, जिनका नाता इटली के संस्कारों से है। वो राहुल गांधी बार बार ओबीसी का और मोदी जी का अपमान करते हैं। राहुल गांधी के कांग्रेस पार्टी ने ओबीसी पे अन्याय किया। मंडल आयोग में 1980 में रिपोर्ट दिया था, कांग्रेस पार्टी की सरकार थी, नहीं किए 10 साल, ओबीसी को न्याय नहीं दिया। मंडल आयोग का रिपोर्ट अगर कांग्रेस ने लागू किया होता तो 1980 में ही ओबीसी को न्याय मिल जाता। वीपी सिंह जी को भारतीय जनता पार्टी को आना पड़ा, तब ओबीसी को न्याय मिला। मोदी जी बार बार ओबीसी को न्याय दे रहे और उनके जन्म को लेकर, उनके समाज को लेकर, मोदी जी के समाज को लेकर, जन्म को लेकर बार बार राहुल गांधी, और कल का वीडियो आपने देखा होगा जिस प्रकार से घृणा ओबीसी समाज के बारे में राहुल गांधी की थी, वो अगर वीडियो देखेंगे किस प्रकार से राहुल गांधी ओबीसी का अपमान कर रहे थे, ये देश नहीं सहेगा, देश की जनता नहीं सहेगी। ये इटली का पार्सल इटली को वापस भेजेगी। मैं नाना पटोले को आह्वान करना चाहता हूँ, क्या धमक है? ओबीसी का अपमान राहुल गांधी ने किया है, क्या राजीनामा देंगे? क्या वडेट्टीवार आप राजीनामा देंगे? ओबीसी की बात करते हो, चलो राजीनामा दीजिए, तुम्हारे धमक है तो राजीनामा दीजिए। ये राहुल गांधी, अगर तुमने जिस प्रकार से अपमान किया है, ये देश की जनता राहुल गांधी का पार्सल इटली वापस भेजेगी। रविंद्र वायकर